मंडळी सकस आणि दर्जेदार मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत बहुचर्चित बहुरंगी भूमिका या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम भूमिका या नाटकाचा लेखक क्षितिज पटवर्धन, या नाटकाचे दिग्दर्शक ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी सर, गुणी अभिनेत्री समिधा गुरु, मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील एक आदरणीय नाव सचिनजी खेडेकर, या नाटकातील कलाकार जाई खांडेकर, अतुल महाजन, जयश्री जगताप आणि सुयश झुंझुरके. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. नाटकाविषयी तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे, पण आत्ता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम, त्यामुळे चला बघूया फोडणी नेमकी कोणाला लागते ते. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार. आपलं गाव, आपली भावकी. तर मंडळी, आज आपल्या सगळ्यांचं भोजनेवाडी ग्रामोत्सवात मनापासून स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकत्र जमण्याचा योग जुळून आलेला आहे. तर मी आपल्या सगळ्यांचं परंपरेनुसार वंदन करून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वतः सांगितलं मी. बावळट आहेस. त्यांनी हात पुढे केले. अगं शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला. फुगडी काय घालतेस त्यांच्या पुढे? मला सॉरी, माफ करा, व्हेरी सॉरी. नाही मी नॉर्मल शेकहँड करण्यासाठीच केलेला आहे. Sorry, नमस्कार नमस्कार. अरे या बसा बसा. अरे रिलॅक्स, तू आधी थांब. मला माहिती मंडळी. पहिला 2 मिनिटं मला जरा द्या. पहिला इंटरव्ह्यू आहे तुझा, मला माहिती आहे. जरा एक्साइटमेंट कमी कर, कळलं? प्रेक्षक आहेत समोर. नमस्कार प्रेक्षकांना, नमस्कार कर प्रेक्षकांना, नमस्कार कर. पहिला इंटरव्ह्यू. बस. एक मिनिट, मी फक्त स्वागत करून घेतो. तर मंडळी, आज आपल्या गावात भोजनेवाडीत, हो भोजनेवाडी, कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं. हो कशाला, मला काहीच कळलं नाही. कळेल तुम्हाला. तर आपल्या या छोट्याशा गावात आज एक मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. बरं, ज्यांच्या येण्यानं आपली भोजनेवाडी पावन झाली असे सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, हास्य मोमबत्ती समीर चौगुले सर. नाही म्हणू द्या मला. तुम्ही आहात, आम्हाला म्हणू द्या. हास्य मोमबत्ती समीर चौगुले सर. ऐका, हास्य मोमबत्ती म्हणून नाहीये माझं नाव. हास्य महारथी तुम्ही म्हणू शकता. खाऊ द्या ना. काय मोमबत्ती तर मोमबत्ती, कौतुकच करताय. मोमबत्ती कशी वाटते? 20 मिनिटात वितळते ती. कसं वाटतं ते? नाही, विझवून ठेवलेला तर टिकते. बरोबर आहे, पण मेणबत्ती कशी टिकवायची बाबा, यावर चर्चा करायला जमलोय का आपण? नाही की नाही? जाऊ पण दे. कशासाठी जमलेलो आहे की आमचा एक माफ करा. मुलाखतींचा कार्यक्रम घेतलेला आहे, जोडप्यांचा. पहिल्यांदाच ती सुद्धा स्टेजवर येते. नाही, माफ करा. कार्यक्रम नाही माझा जरा ना प्रॉब्लेम होतो. नाही, ते शब्द चुकला माझा. ते काय तुमच्यात म्हणतात ते फंबल फंबल पडला. काय होतं, ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे ना एकट्यानेच केलं मी. सगळं म्हणजे सगळं. हे बघा, हे जे मांडवाचे सगळे बांबू आहेत ना, ते मी एकट्यानेच लावले. काय सांगताय? बरं. बघा, हे सगळे म्हणजे मांडवाच्या बांबूपासून लेंग्याच्या नाड्यापर्यंत सगळं मलाच करावं लागतं. एकट्याने. तुम्ही हे सगळे हे बांधलंय वगैरे, हे सगळं तुम्ही बांधलंय असं? सगळं एकट्याने करावं लागतं मला. बापरे. मग त्यामुळे तो तुम्ही ताण आला मला. मग हाताला माणसं घ्यायची ना दोन नाही ना, कामाला. कुणी ऐकत नाही. फक्त येतो म्हणतात, पण झोपतीला कोण बाई, नाही. इतका ताण म्हणजे झोप लागते का रात्रीची? नाही ना. आणि काय होतं, कोणाला सांगू पण शकत नाही, सहन होत नाही असलं दुःख आहे. अहो, मग तुमचा एवढा ताण आहे, तुमचा फंबल पडलाच पाहिजे. पडू द्या फंबल. तसं नाही. ते काय ताण म्हटलं की कसं आपल्याला मेंदूला कळत नाही, त्यामुळे मग असं चहा खारी पाठवू का दोघांना? तुमचंच चाललंय. अगं कार्यक्रम आहे ना समोर. नाही, ठीक आहे. यांचंच बघा ना. तुम्ही कसलं टेन्शन घेता? यांना बांबू लावत नाहीत, लेंग्यात कधी नाडी घालत नाहीत. हे काय करतात? हे आपले मीरा रोड बॅक फोर्ट मीरा रोड करून असं कॉमेडी काहीतरी करतात. एक सेकंड. याच्यात पण ते फंबल पाडत असतात. ही कुठली कॉमेडी आहे? मीरा रोडला ही कुठली केली कॉमेडी? प्लीज
स्वतःचे एपिसोड बघा, असंच करता तुम्ही काहीतरी. ईशा जरा प्लीज, प्रेक्षक आहेत समोर, त्यांच्या समोर अति करू नकोस, जरा थांब जरा. नाही प्रेक्षक आहेत ना म्हणून म्हटलं. प्रेक्षकांचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझी भावकी आहे ती, सगळी माझी भावकी आहे. काय आहे, एकतर वर्षातनं काहीतरी एकदा आमचा कार्यक्रम होतो, त्यामुळे त्यांना आहे ना कार्यक्रमाच्या दर्जाविषयी काही घेणं देणं नसतं. काय होतं, ते फक्त सकाळच्या चहासाठी थांबलेले असतात. अय्या चहा झाली की निघून जातात, त्यामुळे त्यांचं काय मनावर घेऊ नका. या, तुम्ही बसा या. आम्ही बसून घेतो. अरे देवा. जमिनीवर बसायचं का मी? ऐक की नाही त्या ठिकाणी इथे बस, इथे बस. हा बस बस बस. हे ठीक आहे, हो हो ठीक आहे बस. मी इथे बसू. शांत नीट बस. आणि सॉरी हा, त्यांना थोडं कळायला वेळ लागतो. नाही नाही असं असं. तर मंडळी, सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि हास्य महारथी समीर चौगुले सरांचं जोरदार स्वागत. इकडे ये ना ग तू. समीर चौगुले आहेस का तू? नाही की नाही, माझं नाव घेतल्यावर तू नाही यायचं ईशा. बायको आहे मी तुमची. अगं असं काय बायको असले करता? तरी नाव माझं आहे ना. प्लीज असं करू नकोस ईशा. तुम्ही तिथे कुठे बघून नाही तीच बोलताय? नाही अगं. तर मंडळी, आज आपण समीर चौगुले सरांशी खास गप्पा मारणार आहोत. पण एक आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आज त्यांची पत्नी स्वतः इथे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. तर आपण त्यांचंही जोरदार आणि स्वागत करूया. ईशा वडखळ नाका यांचं. वडखळ नाका? वडा नको रे चौगुले यांचं. काय बोलतोय? असं कसं नाव असेल? वडा मला पाव रे. वडनेरकर. वडनेरकर सोपं आहे. ईशा वडनेरकर चौगुले. आता वडनेरकर चौगुले लावते, मध्ये काही काळ ती डे एवढंच लावायची, पण पुढे काही झालं नाही नंतर. मामा वडनेरकर चौगुलेच चालेल आता मला. ते खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, ईशा WC म्हणा. WC अर्थ कळतोय का तुला WCचा? वडनेरकर चौगुले. ईशाताई वडनेरकर चौगुले यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. वा. तर मंडळी, मी या दोन्ही पाहुण्यांचं कागदात फुलं गुंडाळून देऊन स्वागत करतो. पुष्पगुच्छ म्हणा ना, एवढं कशाला कागदात फुलं गुंडाळून देऊन? हंबल पडतो ना मला, त्यामुळे भीती वाटते मला. बेटा शिवाली, शिवाली बेटा, ये 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 बेटा ये. वा वा. ये बेटा ये ये ये. अशिका देते? हं? अशिका कळेल तुम्हाला, कळेल. बरोबर. बेटा पाया पड आई बाबांच्या. शाबास. आई बाबा आहे ना? नाही हो, कोण आहेस ग? आहोत आपण. एका आई बाबा मुलाचे कसे? एवढं काय सगळ्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. आहोत आपण एका मुलाचे आई बाबा. म्हटलं तर म्हटलं. पण आपण आपल्या मुलाचे आई बाबा आहोत ना. हे सार्वजनिक आई बाबा नाही आहोत का? जगत माता पिता आहोत का आपण? आशीर्वाद एवढं नको. आशीर्वाद द्या ना हो हो अगं, बेटा, हो हो. हो बाळा. बरोबर ठीक आहे. बापरे, बाबा तुमच्या माझ्या कुठे ये इकडे ये. फारच गोड आहे मुलगी. हो ना, हो गोड आहे ना. हो. शिवाली नाव तिचं, शिवाली. माझी मुलगी आहे. अच्छा. ही तुमची मुलगी आहे? ही खरंच तुमची मुलगी आहे? हो माझी मुलगी आहे. अरे बापरे, वाटत नाही का? पण तिचे डोळे पूर्ण उघडतात तुमचे असे. होय हो, बापरे. नाही, उघडलं येस येस येस. जाणवलं. नाही नाही, मी गंमत केली. वातावरण कसं हस्तगत ठेवायचं ना, त्यामुळे भावकी मजा येते ना. बघा, या भावकीचं लक्षच नाही आपल्याकडे. बघा नाही, पण माझा आहे, मला माहिती आहे ना माझ्यासमोर कोण बसलंय. प्लीज आता कार्यक्रमाला हो सुरुवात करूया. हो, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर समीर सर, नमस्कार. 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 मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं. कशी वाटली? हा काय प्रश्न आहे? कशी वाटली म्हणजे? नाही कसं वाटलं का? अच्छा, इथे येऊन कसं वाटलं? कसं वाटलं? अच्छा, इथे येऊन नाही, कसं छान वाटलं. इथे येऊन छान वाटलं. म्हणजे ॲक्च्युली मी देशोदेशी फिरत असतो आणि परदेशात सुद्धा माझे कार्यक्रम होत असतात. नुकताच मी UK ला जाऊन आलो आणि युरोपला सुद्धा माझा दौरा होता. सतत माझं मी करू नका. मग तुमच्या पोस्ट खाली कॉमेंट येतात 2000 मतांनी समीर चौगुले पुढे. हॅशटॅग माझीच लाल संघटना. नका करू असं. माझ्याबद्दल हे कधीही आलेलं नाहीये. माझ्याबद्दल प्रश्न विचारतात म्हणून मी प्रश्नात उत्तर देतोय, बाकी काही नाहीये. गप्प बस. हा, मी तेच सांगत होतो तुम्हाला, नको करूस ईशा, नको करूस. हे ना, हे व्हायला लागले. हा, तर मला एवढं सांगायचं होतं, नको ईशा करू. मला हे तुम्हाला सांगायचं होतं की मी देशोदेशी फिरत असतो. अनेक वेळेला अनेक प्रेक्षकांमध्ये मी जातो, त्यांची भेट घेतो. पण अगदी खरं सांगू, आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज मी कोकणात आलेलो आहे.
आणि माझ्या हृदयात कोकणासाठी एक स्पेशल जागा आहे असायला मी पाहिजे. स्वतः कोकणातला आहे काय मी स्वतः कोकणातला येस अरे वा 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 म्हणजे तुम्ही कोकणातले मी कोकणातला Yes. दो भाई दोनो तबाही कोकण कोकण व्याही व्याही एक मिनिट थांबा व्याही व्याही काय व्याही व्याही काय नाही नाही माफ करा याहू याहू म्हणायचं होतं मला याहू 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 याहूचा फंबल व्याही व्याही कसा पडतो मला हेच कळत नाही ते मला सगळ्यात ताण येतो मला लक्षात येत नाही काय होतं तुम्ही मला नका एवढं प्रेशर घेऊ हे फंबल खूप छोटी गोष्ट आहे यांचं एका वाक्यात 4-4 पडतात तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही पडू द्या मला हवेत फंबल पाडा अजून फंबलवर फंबल द्या मला फंबल काय जांभळाच्या झाडाखाली बसले द्या 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 म्हणायला काय बोलतीयस तू घाबरताय कार्यक्रम ऐका ना जरा प्लीज आपल्या मुलाखतींचा कार्यक्रम आहे जरा पुढे जाऊ दे प्लीज हो मी लगेच सुरुवात करतो तर समीरजी आज तुम्ही जोडप्यानं आपल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलात हो येस मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो जो तुम्हाला आजपर्यंत कोणी विचारला नसेल माहितीये तुला माहितीये थांब ना एक्सप्रेशन नको हा येस म्हणजे जोडपं स्पेशल प्रश्न आहे हो प्लीज विचारा ना तुम्ही मला सांगा तुमचं लग्न कधी झालं अरे बाप मला विचारलंय समीरजी म्हणजे मी आहे 1997 साली आमचा विवाह झाला फार नेत्रदीप कसा सोहळा होता त्या दिवशी मला आठवतंय खूप मजा आली होती कठीण शब्द वापरला म्हणजे चांगलं झालं असणार हो, नाही, of course. आणि लग्न हा सोहळाच असतो सुंदर हो हो असतो आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा अगदी आणि त्याच लग्नाचं फळ म्हणून तुम्हाला आज एक मुलगा आहे बापरे अय्या, यांनी चोरात तुम्ही सगळी माहिती काढली यांनी आपल्याला मुलगा आहे माहिती यांना पण खरं तर लग्नानंतर 3 वर्षांनी झाला मुलगा हो म्हणजे यांचं म्हणणं होतं मला मूल नको आता माझ्या कमिटमेंट्स आहेत माझं काम आहे भांडणं हो नुसती भांडणं पण मग काय 3 वर्षांनी फारसं काही झालं नाही करिअरचं मग घेतला चान्स आणि मग चतुर्थीच होती ना हो एकादशी कुठे चतुर्थीच होती मी काही बोललोच नाही पण चतुर्थीच होती म्हणून आम्ही त्याचं नाव महाविघ्नहर्ता असं ठेवलं काय महाविघ्नहर्ता बापरे नाही हा शब्द मला बोलताच येणार नाही माझी हिंमतच नाही हा शब्द जर मी बोलायला गेलो ना तर माझी जीभ माझ्या शरीराला लात मारून निघून जाईल काय परत बोला लात मारून निघून जाईल बस ईशा बस नाही आमचं काय झालं माहितीये आमच्या मुलाचं पण तसंच झालं काय? म्हणजे कुणालाच नाव म्हणता यायचं नाही त्याला स्वतःलाच त्याचं नाव घेता यायचं नाही 7 वर्ष शाळेत जायला तयार नाही पोरगा हे नाव घेऊन मी शाळेत जाणार नाही म्हणाला आणि मग त्याचं त्यांनीच कुणाल नाव ठेवून घेतलं आणि मग शाळेत जायला लागला. कुणाल नाव ठेवलं हे बरं केलं म्हणजे कसं कुणाला पण बोलता येईल ती बघा भावकी पण मजा करते बघा तुम्हाला आमचा दर्जा कळला तेवढं फक्त मेंटेन करूया बाकी चालू दे या ग एवढं नाही मी कृपया मी मला आता पटकन एक प्रश्न सुचला की सध्या काय वय असेल 53 वय आहे म्हणजे कुणालचं कुणालचं वय कशाला? मुलगा आपला अरे मला माहिती मला नको सांगूस ग मला माहिती आहे कुणाल मुलगा आहे पण त्याचं वय काय तुम्ही विचारताय काय नाही 26 असेल वय त्याचं 26च आहे 26 हो म्हणजे उपवर झाला मुलगा शिवा हे काय ही कुठली स्टाईल आहे तिथे कळेल तुम्हाला कळेल छान करते अगं नाही हिने का करावं मुद्दा का मला कळलंच नाहीये त्या ना छान करते अगं तुला कळतंय का वेगळंच चाललंय काहीतरी मुलाखतीच तुम्ही काय फोन केलात की चौगले या तुमचा मुलाखतींचा कार्यक्रम आहे तो होत नाही बाकी सगळं होतंय पण मुलाखत नाहीच आहे मग? बैठक आहे ही. कुठली बैठक कळेल तुम्हाला काय कळेल हे काय बोलताय मला प्लीज तुम्ही विचारणार का मुलाखतींचा कार्यक्रम साहेब तुम्ही बसा काय बसा होतंय ना, तुम्ही काय? आता मी तुम्हाला दोघांना प्रश्न विचारतो बस हा, असं सांगा ना चिडचिड करू नका हो हो तू नको ना सर. वा, वा. तर मला सांगा आज जवळपास तुमच्या लग्नाला 29 वर्ष झाली बरोबर आहे काय त्याच्यात घाबरणार आहे का काय
थांब ना. हो 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 हे कशाला रिलॅक्स हो ना तू ना. हे मुळात ना सगळं कळतंय, प्रेक्षक बघतायत ते, जरा रिलॅक्स हो. हा प्लीज. हा, हा, होय. 29 वर्ष. तुमचं झालं की मला असं फक्त खुणवत जा. नाही नाही. यांना माझ्याशीच बोलायचं असतं. हा. आज जवळपास 29 वर्ष तुमच्या लग्नाला झाली. हो अगदीच. एवढ्या वर्षांचा तुमचा प्रवास हो. तुम्ही एकमेकांना सांभाळलं. होय. तर या तुमच्या प्रवासातला तुमचा सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला? दोघांनी सांगा. ऍक्च्युली आनंदाचे क्षण खरं तर वेगळे वेगळे असणार. मी ओळखू? हा हा तुम्हाला मुलगा झाला तो क्षण, हा म्हणजे असू शकतो तो क्षण. बरोबर? होय, असू शकतो. ताई, त्या प्रसंगाबद्दल सांगा. कारण हे- दुःख काय झालं त्याच्याबद्दल? आनंदाश्रू येतो. इतके लगेच कसे येतात का आनंद अश्रू? नाही, हे बायकांचं वेगळंच असतं नाही. मुलाचा जन्म म्हणजे तुम्हाला बरोबर ताई. तर मुलाचा जन्म कुठे झाला, कधी झाला, असं सगळं एक एक करून सांगा. बापरे. एक मिनिट. हे तर मी कधीच ते दिवस विसरू शकत नाही. म्हणजे 2000 साल होतं. एक मिनिट. हा बरोबर. म्हणजे 1997 नंतर 3 वर्ष 2000. 2000 साल होतं आणि 27 मार्चला खरं त्याचा जन्म झाला. 27 मार्च. हो 27/3. हा. आणि खरं तर मी 26ला रात्री ऍडमिट झाले होते हॉस्पिटलला. रात्रभर त्या कळा बापरे. आणि 7:40ला सकाळी याचा जन्म झाला. सकाळी 7:40. सकाळी म्हणजे AM ना? हो. आणि तेव्हा विरारला राहायचो ना आपण. त्याच्यामुळे तिथे ते हॉस्पिटल होतं. काय हो, हा दंडवते हॉस्पिटल होतं एक. तिकडे जन्म झाला. विरार. हा म्हणजे जन्मस्थळ विरार. विरार. बस, बस. छान गुटगुटीत. 3 किलोचा हो. नाही 3 किलोचा होता. त्याची काय आवश्यकता नाही. पत्रिकेपुरतं एवढं पुरेसं आहे. काय एक मिनिट, कुठली पत्रिका? ही. काय चाललंय तुमचं मगातपासून? हो हो हो. हे बघा, 32 गुण आले. 32 गुण. एक मिनिट, काय चाललंय तुमचं मला जरा कळेल का? कुठली पत्रिका बघताय तुम्ही? म्हणजे मुलाची माहिती घेऊन पत्रिका तुम्ही तयार करताय का? कशासाठी? कळेल तुम्हाला. अरे काय मुलाखतींचा कार्यक्रम आहे ना, तो विचारणार का तुम्ही प्रश्न? विचारणार. आल्यापासून एकही प्रश्न विचारलेला नाहीये. नाही. जो काही प्रश्न येतो तो त्या मुलावर जातो. असं नका ना करू. हा? विचारतो. चिडचिड नाहीच नाही. मी चिडचिड करतोय का मला सांगा? नाही तुम्ही अजिबात. मुलाखतींचा प्रश्न विचारा. संपला विषय. काय होतंय, सारखं विषयांतर होतंय. भावकीला एवढं पण गृहीत धरून चालत नाही. नाही बरोबर भावकी आहे. जर चिडली ना तर चहावर लात मारून जाईल आणि मंडप सगळा कोसळून जाईल. म्हणून बरोबर आहे, पण तुम्ही ते विषयांतर करता हे लक्षात घ्या. मुला मी करतो बरोबर. हा, बेटा पटकन सुईत धागा होऊन दाखव. कशाला सुईत धागा कशाला ओवायला? नंतर तुम्ही म्हणायला नको काहीतरी लपून ठेवलं, काय सांगितलं नाही असं नको. हो पण मी काय सांगेन, मी का बोलेन असं? आधी दाखवायचं तर दाखव द्या ना. पण मी नाही ना म्हणणार, तो मुद्दाच नाहीये ना असा. नको बेटा, हे बघा, सुईत धागा. ओला. अय्यो किती पटकन. बापरे. आणि एवढंच नाही, तिला नाचता पण येतं. छान. गाता पण येत असेल मग वाटतंय. येतं, पण असं तिला वाटतं. आपण रिस्क नाही घ्यायची. अगं डायरेक्ट आपल्या मुलाचं स्थळ बघणं चाललंय. मुलाच्या बघण्याचा का तुला कळत कसं नाहीये? कळत इकडे ये. कळत काय कसं नाहीये बोलताय तुला? तुम्ही? विंडो कायस का तू? आपला मुलगा आहे ना, त्याच्या बघण्याचा कार्यक्रम चाललाय. त्यांनी मगाशी जी माहिती घेतली ना, त्याच्यावरून पत्रिका तयार करतायत ते. तुझ्या 15 मिनिटात लग्न आटपतील. ते मुलगा इकडे आला तर आपला कळतंय का तुला? मला कळलंच नाही. जा त्यांना सांग. मला हे कळत बेटा थांबा, तिथे थांबा. प्लास्टिक नको, प्लास्टिक अजिबात नको. बेटा चालून दाखव. अरे हे का दाखवताय तुम्ही मला? पण हे कळत नाहीये. बघा तुम्ही. चाल दाखव बेटा. बघा आहे ग. डौल बघा, चाल बघा कशी सरळ आहे. हा, आता मी चालून दाखवतो. तुम्ही कशाला दाखवताय आता? नाही म्हणजे तुम्हाला तुलना करता येईल ना. तुलना करता येईल तुम्हाला, कारण मला चालताच येत नाही. अरे नका ना सांगू हे सगळं. तू सांग ना बाई. अरे घेतेस कशाला तू? अगं खातेस कशाला तू? अगं सांग ना, त्याला जमणार नाही. सांग त्यांना सांग. ऐका बोलते मी. हा, थांबा. सांग. मला वाटतंय ना तसं आयुष्य छान झालंय तो. अरे बोल ना, मुद्द्याचं बोल ना त्यांना. बसून होय, खाणार मस्त आहे. हिने केलंय. छानच झालेत अगदी. हा, बसून. पण ना तुम्हाला मुळात वाटतंय तसं काही नाहीये. कुणाची गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे त्याचं लग्न ठरवलंय. Yes, ठरलंय. मग हे काय तुम्हाला वाटतंय ना, तसं काय होऊ शकत नाही. सॉरी हा. काय म्हणाल तुम्ही? नाही त्या बरोबर म्हणाल्या. कुणालने नाही. स्वतःच्या तिथे जाऊन बोला. इथे काय बोलले? कुणालने लग्न ठरवलेलं आहे स्वतःचं. गर्लफ्रेंड आहे त्याची. एवढं मुलाचं लग्न जर ठरलेलं होतं तर इथे कशाला आलात? इथे कशाला? बैठकीला कशाला आलात? बैठक नाही ना, हा मुलाखतींचा कार्यक्रम. बैठक आहे. मुलाखतीला कोणी भावकीला घेऊन बसता?
पण ती भावकी आमची नव्हती ना. हा मुला सगळ्या भावकी समोर माझा भोजनेचा अपमान झाला. पण ती भावकी तशी काही बोलत नाही. लिव्ह इट ना. भावकीचं अशाच गोष्टींकडे लक्ष असतं म्हणून तिला भावकी म्हणतात. आज भावकीला कळलंय, उद्या गावाला कळेल, परवा पंचक्रोशीत बातमी पसरेल की भोजनेच्या मुलीचं लग्न, ठरलेलं लग्न मोडलं. ऐका ऐका, ठरलं नाहीये लग्न. ठरलं होतं लग्न, ठरलं होतं. आता कोण करेल माझ्या मुलीशी लग्न? या भोजनेनं काय नाही सहन केलंय. लहानपणापासून सतत अवहेलना. प्रत्येक जण विचारायचा की भोजनेची पोरगी एवढी सुंदर कशी? आम्ही गरीब सुंदर मुली जन्माला घालू शकत नाही. आम्हाला सुंदर मुली होऊ शकत नाहीत. होऊ शकत उदा नाहीच आहे तू काही. कसं होणार माझ्या मुलीचं? काय काय वाटत असेल तिच्या जीवाला? नाही बेटा, मला आता जगायची इच्छा नाही. माझी इच्छा मेली. मी इथल्याच कुठल्या तरी बांबूला लटकून मरण्याची माझी व्यवस्था करतो आणि तुला विहिरीत ढकलून देतो. काय नाही, एक मिनिट, विहिरीत नाही ढकलायचं, विहिरीत नाही ढकलायचं. नाही, पण उपयोग काय आहे? तिला चांगलं पोहता येतं. मग कशाला ऑप्शन देत आहे? मी रेल्वे रुळावर जाऊन झोपलो असतो. नाही प्लीज प्लीज हे करू नका. नाही, पण आमच्या गावात रेल्वे स्टेशनच नाही आहे. का ऑप्शन का देता? जे शक्यच नाही तो ऑप्शन देऊ नका ना यार. चल चल यार, खूप टाइमपास चाललाय. आता काय होणार? नाही, तुम्ही लांब राहा, तुम्ही लांब राहा. तुम्ही सेलिब्रिटी माणसं. आमच्या गरीबाची सावली सुद्धा तुमच्यावर पडायला नको, वारा सुद्धा लागायला नको. सेलिब्रिटी असतील, मी नाही आहे, खरंच सांगते. हे बघा, मी चांगली आहे बघा. हे बघा, खरंच मी मला कळतंय तुमचं आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला खरंच कळतंय हिच्या बरोबर काही वाईट होऊ देणार नाही मी. हा, कुणाल माझ्या शब्दाबाहेर नाहीये. हे लग्न ठरलं. ईशा बिंडो इकडे ये. बिंडो काय? लग्न काय ठरलं? प्रेशर मध्ये काय येते? आपला मुलगा कुठे आहे? ती कुठे आहे? बिचारी अपघात त्यांची लायकी आहे का आपल्या बरोबर नातं जोडायची? गप्पा बस. बाबा इकडे म्हणजे इकडे तू. मिस्टर उई उई. कोणाची लायकी नाही? ईशा लायकी कोणाची नाही? बोट काय धरते? ये ना. नाही, लायकी तुझी नाही. कळलं? इथे येण्याची लायकी नाही तुझी. बरोबर. हे बघ बघ. मी तुला बोलवणारच नव्हतो. म्हणजे मी खांडेकरांना बोलवणार होतो, पण मला नंतर कळलं की त्यांचा मुलगा लहान आहे, तुझा मुलगा मोठा आहे. इकडे होय होय होय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. चिडू नका. श्वास घ्या. श्वास घ्या. बरं, जर माझ्या ह्या गावाच्या आजूबाजूला जरी दिसलास ना, तर मी आहे, तू आहे आणि माझी भावकी आहे. कळलं? ओके ओके ओके. हा निक. ओके ओके. आणि ऐक, काय काय ऐक. अरे ऐक, हे काय आता? कान उघडे ठेवून ऐक. उघडे तुला होते. पुढच्या आठवड्यात मी प्रसाद ओक साहेबांना बोलवणार आहे. त्यांना 2 मुलं आहेत. एकावर तरी रुमाल टाकेनच मी. फॉरेनवाला तू त्यांना रोज भेटतोस. होय रोज. तूनही त्यांना सांगितलंस की मुलाखतीची बैठक होते तर तंगड मोडून हातात दे. अरे नाही नाही निघ. रोज नाही. निघ. वाजव ना तू. निघ, निघ, निघ. वा 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 वा, मुलाखत कम बैठकीचा कार्यक्रम विशेष रंगला. ईशाप्रमाणे आम्हालाही फार मज्जा येत होती. मस्त मस्त. बघायला भावकीला हा कार्यक्रम किती आवडलाय प्रसाददा? मस्त होतं. बाप मुलीचं नातं आणि तो जो प्लॅन आखला होता तो पण फार इंटरेस्टिंग होता. आणि तुमच्या दोघांच्या जसजसं तुम्हाला कळायला लागलं तसतशा ज्या रिॲक्शन्स होत्या त्या आउटस्टँडिंग होत्या. सम्या, ईशा वंडरफुल. फार मजा आली, फारच मजा आली. शिवाय तो मधला जो वेडेपणा केलास तू मागे जाऊन वगैरे तो पण विलक्षण होता. उत्तम परफॉर्मन्स, उत्तम रंजक. माझ्या मुलांच्या बाबतीत बोलायला झालं तर जसं माझं बायकोसमोर काही चालत नाही तसं त्यांचंही त्यांच्या आईसमोर काही चालत नाही. त्यामुळे जे काही बोलायचं असेल ते आईशी बोला. बाकी फॅन्टॅस्टिक, मजा आली. लवली. सचिन खेडेकरजी खूप दिवसांनी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांना देखील विचारूया की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. अरे मस्त वाटला, खूपच छान. मी हे खूप वेळा मला असं सारखं वाटतं. एक तर मला इथे आल्यानंतर असं वाटतं की हे रोज माझ्याकडे येतात लोक. तर नाही पण खूपच भारी. ही आयडिया पण छान होती आणि तो ओमकार मला प्रत्येक वेळेला कन्व्हिन्स करतोच. त्यामुळे तो व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की शिवालीने ते एकदाच केलं, ते पुन्हा पुन्हा करायला हवं. नो ईशा फॅन्टॅस्टिक.
समीरला मी ओळखून आहे त्यामुळे मला आता पण समीर खरंच प्रत्येक वेळेला त्याच झोनमधल्या पुन्हा पुन्हा वेगळ्या रिॲक्शन्स तुला सापडतात, तुला लिखाणातही ते सापडतं, याचं खरंच मनापासून कौतुक आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. थँक्यू सचिनजी, थँक्यू टीम. थँक्यू थँक्यू. मंडळी, आज पुन्हा एकदा बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलेला आहे समाज सेवेविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी. चला बघूया तिकडे नेमकं काय घडतंय ते. बोला बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. बनोबा, बोला बाबा. ये बनोबा, मी तुझीच वाट बघत होतो बनोबा. का बाबा? साला तुझ्याकडे बघून ना मला खूपच कॉन्फिडन्स येतो. याचं करिअर होऊ शकतं तर माझं म्हणजे आईचं काय होईल. पण असं रिकाम तिकडे बसून राहायचं, नुसते बुडबुडे उडवत राहायचे. माझं उलट आहे बाबा. काय रे? मला तुम्हाला बघून टेन्शन येतं बाबा. का बनोबा? असं वाटतं लेखन, दिग्दर्शन, अभिनय इतकं सगळं केल्यानंतर पण करिअर करताना बुडबुड येत असतील. माझं काय होईल? अरे बाबा, सॉरी बाबा, सॉरी, माफ करा बाबा. बाबा रागवू नका बाबा. आज संक्रांत आहे बाबा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नको बनोबा, तुझं तिळगुळ मला घ्यायला भीती वाटते. का बाबा? कधी गोड गोड बोलून माझी बाबा गादी बळकावशील मला कळणार सुद्धा नाही बनोबा. नाही बाबा, नाही. हा असा विचार माझ्या मनाला शिवत सुद्धा नाही बाबा. आपण बरं, आपली 4 वाक्य बरी. नको ते बुडबुडे, नको ती गादी. बनोबा, सगळं जाऊ दे. मला सांग, सकाळपासून आश्रमात हा खमंग पुरणपोळीचा सुवास सुटलाय कुठे रे? कधीच असं गरमागरम लुसलुशीत पुरणपोळी माझ्या समोर येते, त्याच्यावर साजूक तुपाची धार सोडून ती रोल करून दुधात बुडवून मी माझ्या दाताखाली कचकन चावतोय आणि ते पुरण कधी माझ्या टाळूला चिकटतंय असं झालंय रे. बाबा संयम ठेवा बाबा. रे बाबा संयम ठेवा बाबा. पुरणपोळ्या तयार होत आहेत बाबा. पण तोपर्यंत एक भक्त आलाय बाहेर, त्याला पटकन एक ए, दर्शन. नाही रे, चल रे. अरे किती राबवाल रे. मी नाही रे. हट. आज संक्रांत आहे बनोबा, आज सुट्टी, आज नको ना यार. इतकं राबवाल. अरे बाबा आहे, ढाबा नाहीये 24 तास उघडा असा. बाबा बाहेर जो भक्त आलाय ना, तो मला श्रीमंत वाटतोय. कशावरून? त्याच्याकडे भगव्या रंगाचा मायफोन आहे. हे बघे, तो श्रीमंत असेल त्याच्या घरी बनोबा, त्याच्या पैशांचं कौतुक मला सांगू नकोस अजिबात. पटकन पाठव दा, लगेच बोलो. दादा, ओ दादा, या बाबा इथे. बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा. बालका, माझ्या रिॲक्शन तू देतोयस. हे मी ओरडलं पाहिजे ना बालका. बाबा बाबा मला मार्ग दाखवा. बाबा मला मार्ग दाखवा. वत्सा, थोडं इकडे तिकडे झाला असतास ना, तुला स्वर्ग दिसला असता. एवढा एक्साइट नको हो बालका. बाबा. बोल वत्सा, काय समस्या आहे तुझी? हा बाबा. काय समस्या आहे? नाही बाबा, मला काही समस्या नाहीये. मग जा परत. नाही नाही बाबा, म्हणजे मला समस्या नाहीये, पण मला मार्ग हवाय बाबा. बाबा मला असं वाटतं मी खूप जगलो बाबा. ममर. नाही बाबा, तसं नाही बाबा. बाबा मी स्वतःसाठी खूप जगलो बाबा. इतकी वर्ष स्वतःसाठीच जगतोय. मी माझं, मला सगळं माझ्यासाठी चाललंय बाबा. पण आता मला समाजासाठी जगायचंय बाबा. मला समाज सेवा करायची आहे बाबा. नाही बाळा, चुकीच्या ठिकाणी आलायस. इथे मसाज सेवा होते. काय बोलले बाबा? बालका, काय करायचं तुला? समाज सेवा. जा मग कर, चल बघ. कर समाजसेवा कर. एक काम कर, तुझा जो सुका पैसा आहे ना, आमच्या ट्रस्टला अर्पण कर. बा, याची एक लांब लचक पावती फाडून घ्या आणि मला ते पुरणपोळीचं जाणं बघ ना. आणतो बाबा, आणतो. चला पावती चल, फाडूया, चला. चला, पावती बाबा पावती फाडल्याने मी समाजसेवा करू शकेन. होणार, जा चल.
बुडबुडे बाबा की बुडबुडे बाबा की बुडबुडे 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 बाबा 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 एक फक्त मला एक प्रश्न पडलाय म्हणजे मला काय वाटतं बाबा म्हणजे मला करायची आहे समाजसेवा मी लाख करेन समाजसेवा पण समाजाला त्याचं काही वाटेल का म्हणजे आपण बाबा विचार करायचा बाबा करायची समाजसेवा लोकांचं भलं करायचं आणि लोकांनी आपला विचार पण नाही करायचा त्यापेक्षा नको ना मग नको ही समाजसेवा कशाला आपण परत ते बाबा मी समाजासाठी हे करतो आणि ते करतो जातो ना आपला दापोलीला जमिनीचा तुकडा आहे हा मग बंगला बांधतो आजूबाजूला शेती करतो ताज्या भाज्या पिकवतो त्या खातो उरलेला विकतो त्याच्यातले 4 पैसे एक्स्ट्रा कमवतो ते सुशेगात जगेन ना आयुष्यभर मग जा करेक्ट तुला सुखाचा मार्ग सापडलाय जा दापोलीला जा मस्त तिकडे ते सगळं हा, नको चल, निघ, चल समाजसेवा, आता, हा. जा. अरे वारे हा. मी आणि बाबा सॅटर्डे संडे येतो मस्त पोपटी लावू ए बनोबा इकडे मागच्या आठवड्यात जंगलात जाऊन 4 रोपटी लावूया बोला नकार दिलास पोपटी बरी लावायची आहे तुला काय बसलोच आहे, अजून कुठे बसू हे बाबा हे 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 आता तुम्ही बोललात ना हे मग मध्ये मध्ये आडवं येतं हा हे रोपटी लावणं हे स्वतःचा विचार कधीपर्यंत करायचा मी जातो आता माझा दापोलीला राहतो स्वतःसाठी करतो नाही बाबा असं नाही होत नाही बाबा आपला मुंबईचा AQI दिल्लीच्या AQI ला मांडीला मांडी लावून बसलाय AQI एअर क्वालिटी इंडेक्स ओ ऐकू हां बाबा सेम झालाय आपला AQI दिल्ली इतका आपण काय करतोय हां मग अशा वेळेस असं वाटतं आपण या शहराचं काहीतरी देणं लागतो आपण फक्त शहराकडनं ओरबाडून घेतोय शहराला काही देतच नाहीये मग लावतो रोपटी दिसली जागा लाव झाड दिसली जागा लाव झाड लाव नुसती झाडं लाव स्वतःची इकोसिस्टीम तयार करायची मस्त इथे झाड लावणार इथे झाड असं 4 बाजूला झाड लावणार सगळं ऑक्सिजन एकटा घेणार मी पण घेणार सगळ्यांसाठी येडा आहेस? एकटाच का बडबडतो येडा आहेस नाही बाबा मी म्हणत होतो की स्वतःसाठी का विचार करायचा मग समाजसेवा का नाही करायची स्वतःची इकोसिस्टीम उभी करतो ना स्वतःचा निसर्ग बनवतो वाचवतो निसर्ग तयार करतो निसर्ग कर निसर्ग कर झाडं लाव हां जंगल बांध कर सगळं कर जा हां निसर्ग तयार एक काम कर बनोबा यांच्याकडनं आपलं ते बुडबुडे हरित ट्रस्ट आहे ना त्याच्यासाठी पावती पाडून घे तुझ्या नावाने आम्ही सुद्धा 100 झाडं लावू. हां चालेल बाबा हां. समाजासाठी काहीतरी केलं हा ए, बाहेर जाऊन कर चल नको बसू ए नाही बाबा काय हा? काय काय करायचं झाडं लावून तरी म्हणजे बाबा नियम काय सांगतो मला सांगा नियम काय सांगतो हा? नियम काय सांगतो सिग्नल लाल झाल्यावर थांबा झाडाचा नियम काय सांगतो आंबे तोडू नका नाही हे कुठले नियम आहेत नाही बाबा झाडाचा नियम सांगतो एक झाड तोडलं ना 2 झाडं लावा हा. झाड जर 50 वर्षांपेक्षा जास्त जुनं असेल तर त्याच्या वया इतकी झाडं लावा हे नियम सांगतात की नाही पण आपण काय करतोय आपण काय बाबा झाड रोपटी लावतोय रोपटी बरं ते रोपटं नंतर जगलं वाढलं मेलं खुंटलं आपण बघत पण नाही ते झाड त्याचं कधीतरी वाढतं बरं वाढलं तर वाढलं त्याच्यानंतर आहेत प्रत्येक शहरात आपापले लाकूड तोडे सोन्याची कुऱ्हाड घेऊन आहेतच कापा 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 अरे हाट यार हाट ए तू पण हट रे चल निघ कर ना नाही बाबा मला काय म्हणायचंय जर मी स्वतः उभा राहून समाजासाठी इतका निसर्ग उभा करणार तर ही लोक येऊन झाडं तोडणारच आहेत ना नंतर मग कशाला करा समाजासाठी जातो ना तिकडे दापोलीला जमिनीचा तुकडा आहे स्वतःचं घर स्वतःची झाडं इकोसिस्टीम एक्स्ट्रा ऑक्सिजन 10 वर्ष जास्त अरे मग जा ना जा दापोलीला तू दापोलीला जा मला पुरणपोळी आण ना बने ह्याला पाठव ना बस झालं रे मला नाही काय वेळच्या वेळी आलं तर बरं आहे रे त्याला अर्थ नाही ना नंतर आणतो बाबा थोडं काम चाललंय लगेच आण जा अरे शाणा रे शाणा. ए बाबा मला दापोलीला पाठवत आहे म्हणजे मी तुमच्या बोलण्यात यायचं दापोलीला जायचं स्वतःचा विचार करायचा स्वार्थी आयुष्य जगायचं म्हणजे माझ्या पदरात पाप म्हणजे मेल्यानंतर मी नरकात बाबा इथे थांबणार सगळ्यांचं भलं करणार समाजसेवा करणार तुम्हाला पुण्य तुम्ही जाणार स्वर्गात क्या बात. एवढं बोललो मी जा बोल एवढं होतं वा बाबा चल ना यार चल ना हो गया ना भाई चल ना छोड ना जाऊ दे काय म्हणजे काय बोल ना पुढे काय
स्वर्गात जा, मेल्यानंतर स्वर्ग मिळणार. काय साला कल्पना आहे त्या. मेल्यानंतर स्वर्ग मिळणार म्हणून जिवंतपणी नरकात जगायचं. हट, शहर आहे का यार, नरक आहे यार, हे नरक आहे. अवा ये इकडे ये. गोष्टी बदलल्यात बाबा आता. गोष्टी बदलल्यात बाबा. सगळं बदललं बाबा, आता सगळं बदललं बाबा. तुम्हाला सांगतो, सकाळी उठलो ना बाबा, दिसत नाही बाबा. बा ते हे करतोस की नाही असं उठल्यावर? नाही नाही, त्याच्यामुळे नाही बाबा. त्याच्यामुळे नाही बाबा. सगळं शहर धुरकट झालंय. आधी चष्मा लावल्यावर क्लिअर तरी दिसायचं, आता चष्मा लावल्यावर पण धुरकटच दिसतं बाबा. कशाला राहायचं मग या नरका. जातो मी, जातो दापोलीला. करेक्ट आहे. हे आता पुन्हा चेंज करायचं. आता ठरलं आपलं दापोलीला जायचं. चल जायचं. हां, दापोली. हां, जातो जातो बाबा, दापोलीला जातो. हां, माझी ओळख आहे कोकण रेल्वेत, तिकीट काढून देतो मी. मी लाग जाईन बाबा, मी लाग जाईन दापोलीला. पण त्याला वेळ आल्यावर पुढच्या पिढीला उत्तर काय द्यायचं. हा? पुढच्या पिढीला मी उत्तर काय अरे देणार. मग नको देऊ उत्तर. कोण आलं तुझ्याकडे उत्तर मागायला? खड्ड्यात गेले रे पुढची पिढी. पुढच्या पिढीला काही प्रश्न पडले तर ते जेमिनीला प्रश्न विचारतात. ते सध्या जेमिनीशी कनेक्टेड आहेत, जमिनीशी नाही. अरे सोशल कॉमेडी. तुझा आले, चल निघ चल. मग मी दापोलीला जाऊ. हा. हा, म्हणजे मी दापोलीला जाऊ. अरे क्या बात आहे यार. ते वाजवतील नंतर, तू आता निघ चल. अरे बाबा, मग मला तुम्ही दापोलीला पाठवाल म्हणजे मराठी माणसाचा टक्का कमी करा. क्या बात आहे बाबा. मराठी हेच माणूस होत आलंय. कुठं आला मध्येच? अरे हेच आहे मला माहिती आहे बाबा. हेच अरे मराठी माणूस कुठून आला मध्ये? मराठी माणूस मध्ये नाही, मराठी माणूस पुढे आहे बाबा. लक्षात ठेवा, तुम्ही त्याला मध्ये आणताय. अरे क्या बात आहे, वा रे वा. म्हणजे मराठी माणसाने मुंबईच्या बाहेर जायचं, बाकी सगळ्यांनी मुंबईत यायचं. अरे हेच असंच करा. मग मराठी संस्कृती, मराठी शाळा, मराठी भाषा सगळं बोंबलतंय. अरे मराठी खाद्यपदार्थ पण लोकांच्या लक्षात राहणार नाहीत यार. हे आपले उकडीचे मोदक, ए. गुळपोळी, तिळाचे लाडू, ए. पुरणपोळी सगळं नामशेष होणार. पण याला हक्कलणार रे. नाही तर मला हा ना खायला द्या ना, मला याला सांग. पण माझ्या पोटात ना कावळे, चिमणे, हत्ती, बोकडं सगळी ओरडायला लागलेत. म्हणे मला द्या ना पुरणपोळी. बोलवतात बाबा. अरे बाबा, आपले खाद्यपदार्थ खरंच नामशेष झाले तर आपण लोकांना काय सांगणार. लोकांना कसं पटवून द्यायचं की गरम गरम दुधात अशी मस्त पण मला पुरणपोळी आण, नाही तर वाटीभर पुरण तरी आण, नाही तर चण्याची डाळ आणि गुळ आण. मी तू चावून चावून खातो, पण आण रे. बाबा थोडा वेळ द्या, मी घेऊन येतो बाबा बाबा पुरणपोळी. बाबा बाबा, एक मिनिट माझा ऐका. आपला विषय भरकटतोय, माझा ऐका. बिकारा तू भरकटलाय. तुझ्यासोबत मला पण भरकटवतोयस. तू निघना यार, जा ना. तू ओरडताय कशाला बाबा. अरे ओरडून येतं काय करू? बाबा चिडू नका बाबा, तुम्हाला बीपीचा त्रास आहे बाबा. अरे बीपीचा नाही, मला पीपीचा त्रास आहे. जायला सांग यार. मी ठरवलेलं आहे. थोडे मरू दे जायला, समाजसेवा वगैरे जाऊ दे, सगळं खड्ड्यात गेलं. जायचं तिकडे दापोलीला, जमिनीचा तुकडा अरे आहे. मग जा ना दापोलीला. ए तुला आई रक्ताची शपथ आहे, का नाही जात? दापोलीला का नाही जातेस खरं सांग. काय बाबा तू? काय करू दापोली, कुठे राहणार ना बाबा तिकडे. कुठे राहणार म्हणजे? तिकडे घर नाही आहे का तर? घर नाही ना तिकडे. अरे मग बांध ना, त्याला काय आहे बघ. नाहीतर रेडीमेड घर पण मिळतात, ट्रकवर टाकून घेऊन जायचं. न्यायला बांधायला जमीन पाहिजे ना बाबा. अरे बोललास ना जमीन आहे म्हणून. नाही, जमिनीचा तुकडा आहे. असे खूप तुकडे आहेत, मी रोज बघतो. मस्त तुकडे आहेत, मग घ्यायचं काहीतरी. पण ते घ्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. मग राहतोस कुठे? म्हणजे मुंबईत राहतोस कुठे? नाही, मुंबईत घर नाही माझं. अच्छा, म्हणजे भाड्याने राहतोस? नाही, भाड्याने पण नाही राहत. मग राहतो कुठे? कुठे पण राहतो. म्हणजे म्हणजे बुधवारी कधी कुठल्या मित्राला फोन केला, ठाण्याला गेलो आणि त्याला बोललो, हा भाई किधर आहे, घर पे आहे क्या, हा मैं आता है आज की रात, आणि मग त्याच्याकडे राहतो. मग कधी गुरुवारी मग मी अंधेरीला गेलो की दुसऱ्या मित्राला फोन करून, हा भाई किधर आहे, घर पे आहे क्या, आया आया रुका आया, मग त्याच्याकडे राहतो. मग शुक्रवारी खारघरला जातो, एका मित्राला फोन करतो, हा भाई किधर आहे, हा घर पे नाही आहे क्या. मग गपचूप जाऊन नॉक करतो, तो असतो आतमध्ये, बोलतो बघ चल निकल, क्यों आया, कितनी बार बोला मग आता. मग स्टेशनवर राहतो असं. अरे नल्ल्या, अरे तुझ्याकडे मुंबईत स्वतःच घर पण नाहीये. नाही. तू मुंबईत स्वतः आश्रित आहेस. हा. तू काय
बाबा. तू काय बोलायचं तिकडे भगव्या रंगाचा मायफोन आहे आहे मी बघ ए भावा दाखव ना mobile. आहे बाबा पण मायफोन नाही कवर आहे भगव्या रंगाचा आत साधा फोन आहे तुझे तू थांब मी जातो इथे मला नाही थांबायचं. मला नाही थांबायचं. मी इथे झोपू बाबा वा मस्त परफॉर्मन्स मस्त होती सोशल कॉमेडी मजा आली बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसादा वा 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 बहारदार मला एक कळत नाही मुळात ज्या जागेचं नाव संवाद केंद्र असं आहे तिथे बसणार बाबा ए वागचल असं असं कसं म्हणू शकतो आउटस्टँडिंग अशा बहारदार करतोस तो हे कॅरेक्टर बहारदार पीपी तू पण फार इंटरेस्टिंग त्याला साथ देतोस दरवेळेला निखिल तू पण मस्त मजा आली खूप मजा आली सई बेफाम परफॉर्मन्स होता भावा आज मला असं वाटतं की सूर काहीतरी भलताच लागला होता आणि तो भलता सूर आम्हाला फार आवडला बने मस्त काही काही टायमिंग्स फार अप्रतिम होते मजा आली त्याला द्या बाबा पुरणपोळी हो खरंच तुमच्यामुळे पुरणपोळीची भूक लागली मस्त परफॉर्मन्स थँक्यू थँक्यू